अरे बॉस, सोमय्या बरोबर मीटिंग कधी ठरली मला माहितही नाही. आपल्या शेड्यूल मध्ये प्लॅन नाहीये ती. काही मीटिंग वगैरे काही नाहीये. मग काय उगाच? अरे ऍक्च्युली ऑफिस मध्ये थांबलो असतो ना तर नेहा सतत डब्याबद्दल विचारत राहील म्हणून सटकलोय मी तिकडे. म्हणजे म्हणजे आता लंचला मी तिने दिलेला डबा घेऊन गेलो होतो. तो डबा मी चुकून तिथेच विसरलो. तो डबा आजोबा घेऊन गेले आणि जाताना मला दाखवलं पण. शोभतं का त्यांना हे सगळं? हे आजोबांनी केलं मग अरे क्या बात आहे जगू, मजा आली मला फार. ते पण खरं सांगेल, मी जे तिला डबेवाली नाव दिलं ते परफेक्ट आहे ना. पण यशवर्धन चौधरी, आज तुम्ही एका डबेवालीला घाबरून ऑफिस मधून सटकलाय. हे बघ, घाबरलो वगैरे नाहीये मी पण पण काय पण काय अरे अरे हा डबा नाही, हा डबा त्या शेफालीचा आहे. अरे तुला सांगतो यश, इतकं डोकं खाते ती, पण काय चव आहे माहिती हाताला. हो, अरे तिने आज भाजी आणली होती अप्रतिम. हॅलो, हा डबा पण नेहाचा आहे आणि ती भाजी पण नेहाने केली होती. ओके. हो हा. तरीच मी म्हटलं, कारण त्या शेफालीकडे बघून असं वाटतच नाही की तिच्या हाताला इतकी चांगली चव असेल. चला डबा दे. नाही डबा नाही, हा डबा शेफालीचा मी तुला देणार नाही. समीर डबा दे नाही तर नेहा जीव घेईल रे माझा. डबा दे. मग कबूल कर की तू घाबरतो. तू वेडा आहेस का? डबा दे. मिनिट बघ आता काय. अहो ऐका हो, अहो यशवर्धन चौधरी देशा परदेशात व्यवसाय करतात करोडोंचा, डबेवालीला घाबरतायत. तू वेडा आहेस? तू काय करतोय? तू डबा दे मला. समीर देणार नाही म्हणलं. यश मी डबा दे. डबा दे. यश मी डबा देणार नाही. नाही म्हणलं. नाही द्या. समीर डबा दे. नाही देणार. नाही देणार. तेलाचा डाग पडेल शर्टला. आजोबा, अरे तू त्या हॉटेलमध्ये आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीला बघून पळत काढलास. काकू नाराज झालेस ना? तू काय समजूत काढायला आलास तिची? हो, अच्छा, तिकडूनही पळ काढला का जग्गू? आज आपला हा यश सगळीकडून पळच काढतोय. बरं झालं तू आलास. मला एक महत्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचं होतं. हे पुस्तक जे मी वाचतो ना त्या आजोबा तो डबा द्या ना. कुठला डबा? कसला डबा? समीर मला सांगा कुठल्या डब्याबद्दल बोलतोय? नाही असं काय करताय तुम्ही? जो हॉटेल मधनं घेऊन निघालात ना डबा, मला असं असं करून दाखवला, तो डबा द्या ना. अरे जग्गू, बात को समझो. समझ रे वाल्या डबे वालीचा डबा. समझ रे वाली. तो डबा नाही का जो तुम्ही फॅमिली लंच टाइमच्या वेळेला तिथनं घेऊन निघाला, तसा हा म्हणतोय तो डबा. तो अरे कट काय केलं तू? फोन कट काय केलास? माझ्यासमोर घे फोन. आला आला परत घे आता फोन. घे घे. ऐक, कुठं चाललास? माझ्यासमोर घे आणि स्पीकरवर टाक. टाक. आजोबा माझा पर्सनल कॉल आहे. पर्सनल कॉल? आपण असताना प्रत्येक गोष्टीत काय मस्करी सुचते तुला? यश फोन घे. हॅलो हॅलो यश, अरे कुठेस तू? कधीपासून फोन करतेय तुला? मगाशी समीर सरांना पण तुला विचारलं माझा डबा कुठे, तू काही सांगितल्याशिवाय निघून गेलास. कुठे माझा डबा? आणि त्या मॅड शेफालीने पण माझा डबा समीर सरांना दिला आणि समीर सर पण माझा डबा घेऊन गेले. मला नाही माहिती, मला माझा डबा हवाय बस. ऐकलत ना? आता तरी सांगा ना डबा कुठे आहे.
कुठल्या डब्याविषयी बोलतोस मला कळत नाहीये यश. काय कुठल्या डब्याविषयी बोलतोस तू? बरं जाऊ द्या, तुम्ही काय ऐकणार नाही, पण मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचं होतं. लग्नाविषयीच बोलतोयस ना, मग बोल ना, मी तर कधी तयार आहे. बोल. आजोबा, कामाचं बोलायचंय. अच्छा, कामाचं. बरं बोल. आपल्या मुंबईच्या ब्रांचमध्ये जर का कोणाला ऍडव्हान्स सॅलरी हवी असेल तर आपण देऊ शकतो. नक्की देऊ शकतो, का नाही देऊ शकत? तो आपल्यासाठी काम करतो, आपण त्याला मदत केलीच पाहिजे त्याच्या अडचणीच्या वेळेला. हो, पण सॅलरीपेक्षा जर का ती रक्कम जास्त असेल आणि जर का आपल्याला आउट ऑफ द वे जाऊन मदत करावी लागणार असेल तर? हे बघ यश, आपण एखाद्याला आपलं म्हटलं ना की त्याला मदत ही करणं भागच आहे. पण हे विसरू नकोस की आपण बिझनेस करतोय, त्यामुळे फायदा आणि तोटा याचा समतोल विचार करूनच निर्णय घ्यायला पाहिजे. तस तू हुशार आहेस, काय करायचं कसं करायचं हे तुला मी सांगायची गरज नाही. चल आपण एक डाव ठेवूया. ये चला. हॅलो. यश आणि शेफाली आहे ना, दोघे मॅड आहे. दोघांनी माझे डबे हरवले आणि आता दोघांनाही सापडत नाही. इतका राग येतो ना मला दोघांचा. आई, तुझ्याकडे डबे असतील तर तू माझा डबा घेऊन जा. तसं नाही ग बाळा, तू नुसता डबा नसतो, तर प्रत्येक डब्याच्या मागे त्याच्या आठवणी असतात. तुला नाही कळणार, तू लहानच अजून. चल पटकन आवर, इंजेक्शन पण द्यायचंय. बंडू काका काकू वाट बघताय. चल लवकर. अरे देवा, आता हे परत डब्याबद्दल विचारणार. हॅलो हॅलो फ्रेंड, डबा मिळाला का? फ्रेंड, थँक गॉड तू आहेस. नाही ग, नाही सापडला डबा. काय करू? तू शोध ना. एकदा काय झालं होतं, मी ना शाळेत डबा विसरले होते. बंद होती शाळा. आईने बंद झालेली शाळा उघडायला लावली. जेव्हा डबा मिळाला ना तेव्हा आम्ही तिकडून निघालो. आई तशी चांगली आहे, पण कधी कधी खूप डेंजर आहे. तिने सोडणार तुला डबा घेतल्याशिवाय. ठीक आहे, मम्मी आज आणतो डबा. थँक्स फ्रेंड. बाय बाय. माझी तुझी रेशीम गाठ.